तू मला मित्र मानलेस, पण कनकधरा, तुला माझं खरं रूप ठाऊक आहे का? मी मनात आणलं तर एका क्षणात तुझा विनाश करू शकतो. तू माझा काळ असशील भद्रा, पण माझ्याशी आजवर तू चांगलाच वागलायस. मग आज हा द्रोह कशासाठी हे मला नक्कीच कळलं पाहिजे, कारण आमची मैत्री खूप जुनी आहे. कनकधरा, तू मद्याच्या आणि व्यसनाच्या वावटळीत सापडलायस. तुझे मित्र तुला लुटायला टपलेत. तुझा विवेक हरवलाय. अजूनही वेळ आहे. डोळे उघड. बस कर. तुला काय हवंय ते सांग. हे सर्व थांबवण्याची वेळ आली आहे आणि मला आता स्पष्ट उत्तरे हवी आहेत. आणखी काहीही खोटे बोलू नकोस. मला तुझा रत्नदुर्ग हवा आहे, त्याच्या पंचक्रोशीसह. दिला मित्र, जा घेऊन टाक तो किल्ला. हा किल्ला मी माझ्यासाठी नाही तर तुझ्या भावी वारसासाठी जपून ठेवणार आहे, कारण तू तर स्वतःला संपवायला निघाला आहेस. 20 वर्षांनंतर. किती वर्ष झाली. भद्रभद्रा मला सोडून गेला आणि माझं सगळं वैभव धुळीला मिळालं. एक पत्नी, पुत्र सगळं हरवलं. फक्त तो रत्नदुर्ग. भद्राने घेतलेला तो रत्नदुर्ग मला शोधायलाच हवा. पार उघडा. मी रत्नदुर्गाचा मालक आलोय. सामंत धैर्यधरांच्या कुलातील शेवटचा पुरुष मी, सामंत कनकधर, ह्या रत्नदुर्गात अखेरचा विसावलो आहे. हे माझे शेवटचे हे काय? हा तर माझा मृत्यूलेख आणि याची तिथी 18 वर्षांपूर्वीची.